नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आता दामिनीने मोठा शहाणपणा करून जो काही महिपत्नीने अगोदर गोंध घातलेला असतो तो त्याचाच उपयोग करून जे काही मधुभाऊंवर आरोप उठवलेले असतात आणि सारखे सारखे मीडियाचा वापर करून कशाप्रकारे दामिनी ही मधुभाऊंना अडकवण्याचा आणि मधुभाऊंची जे काही गुन्हे न गेलेले गुन्हे असतात ते वायल करण्याचा प्रयत्न करते. परंतु त्याच वरचढ अर्जुनने संकाम केलेलं असतं. आता अर्जुनने दामिनीला उत्तम धडा शिकवण्यासाठी जी हरीशची डेड बॉडी आहे म्हणजेच सगळं क्रिएशन झाल्यानंतर जेव्हा हरीशची डेड बॉडी आहे तेव्हा समजल्यानंतर जे काही सत्य हे पूर्ण गोष्टी सगळ्यांसमोर आलेल्या असतात आणि जो काही खून केलाय तो महिपतनेच केलाय हे सत्य जेव्हा त्याला समजत तेव्हा तो मीडियासमोर सगळ्या गोष्टी आणतो आणि मोठी प्रेस कॉन्फरन्स भरवत आता अर्जुन कशाप्रकारे महिपत आणि दामिनीला चांगलेच नाकीनव आणणार आहेत आणि त्याची ताताभुई थोडी करणार आहे. शिवाय आता अर्जुन हा त्या सगळ्या प्रेस कॉन्फरन्समध्येच दामिनीला आणि महिपतला सगळ्यांसमोर मधुभाऊंची माफी मागायला लावणार आहे आणि कशाप्रकारे या सगळ्यामध्ये दामिनी आता पूर्णपणे हरणार आहे हे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहत होतो की साहिली ही मधुभाऊंच्या अटकेमुळे पूर्णपणे गोंधलेली असते, परंतु घरात फक्त तिला एक मोठा आधार असतो तो मध्ये अर्जुनच्या आणि प्रतापच्या. हे दोघही अगदी दोघही खंबीरपणे सायलीच्या मागे अगदी उभे असतात, म्हणूनच त्यांना तिला कशाचीही फिकर नसते, ना प्रियाची ना कल्पनाची की ना पूर्णा आजीची, कारण या तिघी जणही तिच्या विरोधात असतात. तरी घरातले दोन खंबीर पुरुष हे तिच्या बाजूने असल्याने तिला खूप आनंद असतो. तर इथे खोटाडी प्रिया ही मधुभाऊंना घरातून काढण्यासाठी एक ना अनेक प्रयत्न करत राहते, परंतु तिच्या प्रयत्नांना देवही यश देत नाही. जेव्हा प्रतापला ती मधुभाऊंना घरातून काढण्याची आयडिया बोलण्यासाठी जाते त्यावेळेला मात्र इथे आता प्रतापला खूप राग आलेला असतो, कारण जे काही तन्वी खोटेपणाने वागली आहे त्या सगळ्या तिच्या पापांचा पाढा हा प्रताप तिच्या समोर वाचून दाखवतो. शिवाय तिला चांगलंच तोंडावर आपटलेल प्रतापने असतं तो तिला म्हणतो की तू जे काही वागलीस ते कुठे चांगलं ग, तू साक्षी आणि तुझी मैत्री लपवलीस, शिवाय तू तिच्या भेटायचीस, तिच्याबरोबर काय ते पैसे शेअर करायचीस, म्हणजे ती तुला पैशांची मदत करायची. हे तू आमच्यापासूनच काय रविराजपासून पण लपवल्यास, म्हणजे या गोष्टीत आम्ही तुझ्यावर कसा विश्वास ठेवायचा की तू चांगली आहेस म्हणून. असं म्हणून आता खोट्या तन्वीचा त्याने पर्दाफाशच केलेला असतो. त्यामुळे तन्वीला आता पुढे काही बोलणं पूर्ण कठीण असतं, कारण एकमेव प्रताप असा असतो तो त्यांच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे आणि म्हणून सायली आणि अर्जुन हे दोघेही तिथे तक धरून आहेत. परंतु हे बोलल्यावर कल्पनालाही पुढे काहीच बोलता येत नाही. मधुभाऊंना घरात घ्यायचं नाहीये हे म्हणजेच घरात ठेवायचं नाही हे त्याने पूर्णपणे विरोध केलेला असतो. जोपर्यंत सायली अर्जुन सांगणार नाही तोपर्यंत मधुभाऊंच्या बाबतीत आपण काहीही निर्णय घ्यायचा नाही. हे त्यांच आता ठरलेलं असतं, म्हणून पुढे कोणीच काही बोलू शकत नसतं. प्रताप आता पूर्णपणे तन्वीला तिच्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींची जाणीव करून ते तिच तोंडच त्याने बंद केलेलं असतं. कल्पनाला हे ऐकून धक्का बसतो, मात्र सायलीला आनंद होतो, कारण मधुभाऊंच्या बाबतीत तिचे दुसरे वडील म्हणजेच प्रतापने तिच्या बाबांनी एक मोठा डिसिजन घेतलेला असतो, त्यामुळे तिला खूप आनंद होतो आणि सायलीला आता घरात अगदी माझे बाबा माझ्या मागे खंबीरपणे उभे आहेत असा भास होत असतो. नंतर अर्जुन आता जेव्हा सायलीशी बोलत असतो तेव्हा सायली त्याला सांगते की अर्जुन सर, एक मोठा प्रॉब्लेम झालाय मधुभाऊंच्या विरोधात. अनेक क्लिप व्हायरल होत आहेत, त्यामागे आजही आणखी एक क्लिप व्हायरल होत आहे, ते म्हणजे मधुभाऊंनी छे संग केलंय त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे असं संग दामिनी आहे ना, ती दामिनी पूर्णपणे व्हायरल करती आणि मला खरंच खूप टेन्शन आलंय. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघा मिसेस सायली, तिला जे काही करायचं ना ते करू देत, तिचे सगळे प्रयत्न तिला करून बघू देत, परंतु मी पण अर्जुन सुभेदार आहे, तिचं खोटं कार फार काही टिकू देणार नाहीये. तिचे संगपित आहे ना ते मी उघडण पाडणार म्हणजे पाडणारच, किती काही झालं तरीही. तेव्हा आता अर्जुन आणि चैतन्य हे दोघंजणही कोर्टाकडून परवानगी घेऊन जो सांगा सापडलेला असतो त्या सांगड्याचा निदान चेहरा तरी रिक्रिएशनसाठी करता येईल का, म्हणजेच एखाद्या सांगाड्यावरून आपल्याला टेक्नॉलॉजीच्या मदतीने त्याच रिक्रिएशन करता येऊ शकतं असं. नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आता दामिनीने मोठा शहाणपणा करून जो काही महिपत्नीने अगोदर गोंध घातलेला असतो तो त्याचाच उपयोग करून जे काही मधुभाऊंवर आरोप उठवलेले असतात आणि सारखे सारखे मीडियाचा वापर करून कशाप्रकारे दामिनी ही मधुभाऊंना अडकवण्याचा आणि मधुभाऊंची जे काही गुन्हे न गेलेले गुन्हे असतात ते वायल करण्याचा प्रयत्न करते.
परंतु त्याच वरचढ अर्जुनने संग काम केलेलं असतं. आता अर्जुनने दामिनीला उत्तम धडा शिकवण्यासाठी जी हरीशची डेड बॉडी आहे म्हणजेच सग रिक्रिएशन झाल्यानंतर जेव्हा हरीशची डेड बॉडी आहे तेव्हा समजल्यानंतर जे काही सत्य हे पूर्ण गोष्टी सगळ्यांसमोर आलेल्या असतात आणि जो काही खून केलाय तो महिपतनेच केलाय हे सत्य जेव्हा त्याला समजत तेव्हा तो मीडियासमोर सगळ्या गोष्टी आणतो आणि मोठी प्रेस कॉन्फरन्स भरवत आता अर्जुन कशाप्रकारे महिपत आणि दामिनीला चांगलेच नाकीनव आणणार आहेत आणि त्याची ताताभुई थोडी करणार आहे. शिवाय आता अर्जुन हा त्या सगळ्या प्रेस कॉन्फरन्समध्येच दामिनीला आणि महिपतला सगळ्यांसमोर मधुभाऊंची माफी मागायला लावणार आहे आणि कशाप्रकारे या सगळ्यामध्ये दामिनी आता पूर्णपणे हरणार आहे हे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहत होतो की साहिली ही मधुभाऊंच्या अटकेमुळे पूर्णपणे गोंधलेली असते, परंतु घरात फक्त तिला एक मोठा आधार असतो तो मध्ये अर्जुनच्या आणि प्रतापच्या. हे दोघेही अगदी दोघेही खंबीरपणे सायलीच्या मागे अगदी उभे असतात. म्हणूनच त्यांना तिला कशाचीही फिकर नसते, ना प्रियाची, ना कल्पनाची की ना पूर्णा आजीची. कारण या तिघी जणही तिच्या विरोधात असतात तरी घरातले दोन खंबीर पुरुष हे तिच्या बाजूने असल्याने तिला खूप आनंद असतो. तर इथे खोटाडी प्रिया ही मधुभावना घरातून काढण्यासाठी एक ना अनेक प्रयत्न करत राहते, परंतु तिच्या प्रयत्नांना देवही यश देत नाही. जेव्हा प्रतापला ती मधुभावना घरातून काढण्याची आयडिया बोलण्यासाठी जाते त्यावेळेला मात्र इथे आता प्रतापला खूप राग आलेला असतो, कारण जे काही तन्वी खोटेपणाने वागली आहे त्या सगळ्या तिच्या पापांचा पाढा हा प्रताप तिच्या समोर वाचून दाखवतो. शिवाय तिला चांगलंच तोंडावर आपटलेल प्रतापने असतं तो तिला म्हणतो की तू जे काही वागलीस ते कुठे चांगलं ग, तू साक्षी आणि तुझी मैत्री लपवलीस. शिवाय तू तिच्या भेटायचीस, तिच्याबरोबर काय ते पैसे शेअर करायचीस, म्हणजे ती तुला पैशांची मदत करायची. हे सग तू आमच्यापासूनच काय रविराजपासून पण लपवल्यास, म्हणजे या गोष्टीत आम्ही तुझ्यावर कसा विश्वास ठेवायचा की तू चांगली आहेस म्हणून. असं म्हणून आता खोट्या तन्वीचा त्याने पर्दाफाशच केलेला असतो. त्यामुळे तन्वीला आता पुढे काही बोलणं पूर्ण कठीण असतं, कारण एकमेव प्रताप असा असतो तो त्यांच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे आणि म्हणून सायली आणि अर्जुन हे दोघेही तिथे तक धरून आहेत. परंतु हे सग बोलल्यावर कल्पनालाही पुढे काहीच बोलता येत नाही. मधुभावना घरात घ्यायचं नाहीये हे म्हणजेच घरात ठेवायचं नाही हे त्याने पूर्णपणे विरोध केलेला असतो. जोपर्यंत सायली अर्जुन सांगणार नाही तोपर्यंत मधुभाऊंच्या बाबतीत आपण काहीही निर्णय घ्यायचा नाही. हे सग त्यांच आता ठरलेलं असतं, म्हणून पुढे कोणीच काही बोलू शकत नसतं. प्रताप आता पूर्णपणे तन्वीला तिच्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींची जाणीव करून ते तिच तोंडच त्याने बंद केलेलं असतं. कल्पनाला हे ऐकून धक्का बसतो, मात्र सायलीला आनंद होतो, कारण मधुभाऊंच्या बाबतीत तिचे दुसरे वडील म्हणजेच प्रतापने तिच्या बाबांनी एक मोठा डिसिजन घेतलेला असतो. त्यामुळे तिला खूप आनंद होतो आणि सायलीला आता घरात अगदी माझे बाबा माझ्या मागे खंबीरपणे उभे आहेत असा भास होत असतो. नंतर अर्जुन आता जेव्हा सायलीशी बोलत असतो तेव्हा सायली त्याला सांगते की अर्जुन सर, एक मोठा प्रॉब्लेम झालाय. मधुभाऊंच्या विरोधात अनेक क्लिप व्हायरल होत आहेत. त्यामागे आजही आणखी एक क्लिप व्हायरल होत आहे, ते म्हणजे मधुभाऊंनी छे संग केलंय त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे असं सग दामिनी आहे ना, ती दामिनी पूर्णपणे व्हायरल करती आणि मला खरंच खूप टेन्शन आलंय. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघा मिसेस सायली, तिला जे काही करायचं ना ते करू देत, तिचे सगळे प्रयत्न तिला करून बघू देत, परंतु मी पण अर्जुन सुभेदार आहे, तिचं खोटं कार फार काही टिकू देणार नाहीये. तिचे संगपित आहे ना ते मी उघडण पाडणार म्हणजे पाडणारच, किती काही झालं तरीही. तेव्हा आता अर्जुन आणि चैतन्य हे दोघंजणही कोर्टाकडून परवानगी घेऊन जो सांगा सापडलेला असतो त्या सांगड्याचा निदान चेहरा तरी रिक्रिएशनसाठी करता येईल का, म्हणजेच एखाद्या सांगाड्यावरून आपल्याला टेक्नॉलॉजीच्या मदतीने त्याच रिक्रिएशन करता येऊ शकतं असं चैतन्य आणि अर्जुन एकमेकांशी बोलतात आणि त्याच संदर्भात आता अर्जुन हा रविराजशी पण कॉन्टॅक्ट साधतो, कारण रविराज त्या सगळ्यामध्ये जास्त नॉलेज असतं. आता रविराजला तो कॉन्टॅक्ट साधून म्हणतो की तुला काय वाटत सिनियर, या सगळ्या गोष्टी या अशा पद्धतीने आपण करू शकतो का? श्रमामध्ये जो काही सांगाडा सापडला आहे त्याच्या मतीने आपण काही आपल्याला फेस वगैरे तयार करता येईल का? तेव्हा रविराजही म्हणतो की हो, नक्कीच ही गोष्ट होऊ शकते. आता अर्जुनला त्या गोष्टीचा आनंदच होतो, म्हणजे आपल्याला तो निदान चेहरा तरी बघता येईल.
की हा तो कोणाचा मृत्यू झालाय आणि मधुभाऊ वरती जर हा आरोप झालाय तर तो नकोसा करता येईल याच आता अर्जुनला जरा बरं वाटत असतं. सायली मात्र या गोष्टीमुळे पूर्णपणे टेन्शनमध्ये असते. काय करावं काय नाही हे सायलीला काही सुचत नसतं. तेव्हा मग सायली अर्जुनला सांगते की अर्जुन सर आपल्याला खरंच हे शक्य होईल का, म्हणजे जो मृतदेह सापडलाय म्हणजे जे काही सापडले ते आपल्याला त्याचा चेहरा कळू शकतो. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की हो का नाही, नक्कीच कळू शकतो, तू काळजी करू नकोस साहिली, मी सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे करतो आणि हे जे काही मधुबगावर आरोप लावलेत ना ते सगळे मी फेटाळून लावतो. मला माहिती आहे दामिनी ना हे संग पैसे चारून करत आहे, तिला फक्त तिची ही केस जिंकायची आहे त्यामुळे तिचे संग चालू आहे. परंतु तुम्ही अजिबात काळजी करू नका, हे जे आहे ना जो काही तिचा खोटा चेहरा आहे ना तुम्ही सगळ्यांसमोर नक्कीच आणणार. ती हे जे काही खोट वागते ना म्हणजे सगळे हे सीन क्रिएट करते त्याबद्दल तिला पे करावं लागणार आहे. शी विल बी पे फॉर इट असं तो तिला आता सांगत असतो. आणि मग सायली आणि अर्जुन दोघे एकमेकांकडे बघतात, कारण आता पुढे काय करायचं जर या डेड बॉडीच्या आता आपल्याला चेहरा समजेल. त्यानंतर पुढच्या गोष्टी कशा काय याकडे त्यांचं पूर्ण लक्ष लागलेलं असतं. आता सायलीची तब्येत ठीक नसल्यामुळे प्रियाला सगळी काम करावी लागत असतात. त्यातच आता प्रियाही कसं करावं काय करावं या सगळ्या गोष्टीमध्ये अडकून पडलेली असते. आणि इथे आता प्रियाला चांगलेच साहिली स्वयंपाक घरात नसल्यामुळे बोलणी खावी लागत असतात, कारण साहिली असते ती प्रत्येक वेळेला कोणालाही ना सांगता सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे पार पाडते. परंतु आता तिथे साहिली नाही म्हणून सगळा काही गोंध उडालेला असतो. आणि कल्पना आणि प्रताप हे दोघेही बघत असतात. तेव्हा प्रताप हा चांगलाच निशून कल्पनाला सांगतो की बघितलंच सायली नाही किचनमध्ये तर किती प्रॉब्लेम होतायत, मला सांग एक दिवस तरी तू किचन तन्वीच्या हवाले देऊ शकतेस का, तर नाही ती स्वतःला अधिकार हवेत असं समजते ना, म्हणजे धाकटी सून आहे तर मला घरातले अधिकार हवेत प्रॉपर्टीचे. तिने विषय काढले तर ती त्या सगळ्या गोष्टी पेबल आहे का करण्यासाठी असं म्हणून प्रताप आता इथे कल्पनाचेच डोळे उघडतो आणि जे काही कल्पनाला म्हणजे तो बोलतो त्यामुळे कल्पनालाही लक्षात येतं की म्हणजे जे काही प्रताप बोलतोय त्याच्यामध्ये तथ्य आहे. म्हणजे सायलीच्या अंगावर आपण पूर्ण दिवस कधीही किचन टाकून जाऊ शकतो, परंतु या तन्वीच्या नाही. म्हणून इथे आता सायलीलाही सायलीच जे काही वर्ते घरातलं ते त्यांना सगळ्यांना समजलेलं असतं, परंतु बोलतील कसे म्हणून ते काहीच बोलत नाहीत. तर इथे सायली आणि अर्जुन हे दोघंजणही ठरवतात की आपल्याला आता तो चेहरा जो आहे सांगड्याचा तो रिक्रिएट करून मिळेल, म्हणून आपण जाऊया आणि नक्की तिथे काय झाले ते सग बघूया. असं म्हणून आता सायली आणि अर्जुन हे दोघजणही तिथे जायला निघालेले असतात. त्याच वेळेला आता तिथे निघत असताना प्रियाच लक्ष त्यांच्या दोघांवरही असतं. नेमक हे काय करतात, कुठे जातात याचा विचार तिच्या डोक्यात असतो, कारण हे जे काही खबर आहे तिला महिपतपर्यंत पोहोचवायची असते. म्हणून प्रिया आता पूर्ण लक्ष देऊन असते की मला या सगळ्या गोष्टीमध्ये महिपतला कळलं पाहिजेच. परंतु प्रियाला जरासाही थांगपत्ता ते लागू देत नाहीत की कुठे जाणार आहेत, काय करणार आहेत. आता प्रिया मात्र घाबरलेली असते की मी काय करू, हे दोघं कुठेतरी चालेत, हे नक्की पण नक्की कुठे चालेत, यांना एखादा काही लू वगैरे मिळालाय का. मला त्या अण्णाने सांगितलंय की यांच्यावर लक्ष ठेव आणि जर मला यांच्यावर लक्ष ठेवता आलं नाही तर नेमकं काय करणार. परंतु तिथे आता तन्वी ही जरा जरी इकडे तिकडे झाली तर प्रतापच तिच्यावर पूर्ण लक्ष असतं. प्रताप अगदी व्यवस्थित तिला सांगतो की अगं तन्वी तू इथे तिथे टंग मंग काय करतेस, ज्या अगविमल्ला तू किचनमध्ये मदत करणार होतीस ना, असं म्हणून ते तन्वीला किचनमध्ये जायला सांगतात. आता तन्वी विचार करते की बापरे माझ्या बाबतीत हे संग काय घडतंय, म्हणजे आतापर्यंत मी व्यवस्थितपणे या घरामध्ये ये होते, परंतु या म्हातायाने तर मला नकोस करून सोडलं. प्रत्येक गोष्टीत माझ्यावर लक्ष ठेवलंय, अगदी वॉच ठेवल्यासारखं. जेवढा माझा नवराही माझ्याकडे बघत नाहीये तेवढण हा माणूस म्हणजेच प्रताप हा माझ्याकडे लक्ष देऊन आहे असं सग. आता तन्वीला राग येत असतो, परंतु तिला कोणालाही काही सांगता येत नसतं. परंतु तन्वीचे जे चेहऱ्यावरचे जे सगळे काही हावभाव आहेत प्रतापने अगदी व्यवस्थितपणे टिपलेले असतात, कारण ती जे काही वागते ते सग वागणं हे त्याच्या ध्यानात अगदी व्यवस्थित येत असतं. आता तन्वी कशी आहे, नेमक तिचा स्वभाव काय हे प्रतापच्या लक्षात येतं. म्हणून प्रताप हा अर्जुन सायलीकडे लक्ष देणारा प्रियाला तिथून बाजूला करून किचनमध्ये सारतो आणि मग ती म्हणते की बाबा हो ना, नका काळजी करू तुम्ही, मी करते सग व्यवस्थित करेन, मी नका घाबरू असं म्हणून आता ती त्याला सांगत असते. पण मनातल्या मनात मात्र इथे त्याला शिव्या घालत असते.
जर हा माणूस तिथे बसला नसता तर मग मला या सायली आणि अर्जुनच्या मागे जाता आलं असतं आणि बघता आलं असतं की नक्की यांचं काय सुरू आहे ते मरू देत असं म्हणून ती आता खूप वैतागलेली असते आणि त्यानंतर अर्जुन आणि सायली इथे आता त्या रूममध्ये येतात म्हणजेच लॅबमध्ये येतात जिथे टेक्निशियनच्या मतीने जो चेहरा असतो म्हणजेच जो मृतदेह सांगाडा सापडलेला असतो त्याच्या मतीने जो काही फेशियल एक्सप्रेशन म्हणजे स्पेशल टेक्नॉलॉजीमुळे तो चेहरा हा रिक्रिएट करता येणार असतो तेव्हा मग पटापट ते संग करत असतात अर्जुन विचारतो त्यांना की झालं आहे का आणि त्यानेही कोर्टाची परमिशन घेतल्यामुळे त्याला हे संग करायला मिळत असतं तेव्हा आता ते झाल्यानंतर तो म्हणतो की हे बघा सर फेशियल टेक्नॉलॉजीच्या मतीने आम्ही हा चेहरा तयार करू शकलो आहोत तर तुम्ही मॅडम प्लीज बघा आणि आम्हाला सांगा की हे म्हणजे हा चेहरा तुम्हाला ओळखता येतोय का त्यावेळेला मग सायली म्हणते की हो तुम्ही रिक्रिएट करा मग मी बघते असं म्हणून आता तिथे टेक्नॉलॉजीच्या मतीने चेहरा हा रिक्रिएटिंग होत असतो आणि सायलीच्या जीवाला धाकधूक असते की नेमका हा व्यक्ती हा मृतदेह कोण असेल म्हणून ती घाबरलेली असते ते वड्यातच आता सायली ही तो मृतदेह बघते आणि ते बघितल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकते अर्जुनकडे ती बघते अर्जुन म्हणतो की मिसेस सायली काय झालंय म्हणजे तुला माहिती आहे का की हा मृतदेह कोणाचा आहे तेव्हा ती म्हणते की हो यांना मी ओळखते हा चेहरा माझ्या ओळखीचा आहे अगदी जवच येते मग अर्जुन म्हणतो की कोण आहेत नक्की सांग ना तेव्हा मग सायली म्हणते की हे हरीश काका आहेत हरीश काका तेव्हा मात्र आता अर्जुनला थोडफार आठवत असतं हरीश कारण स्टेटमेंट कोर्टामध्ये देत असताना हरीशने स्टेटमेंट दिलेली असते मधुभाऊंच्या विरोधामध्ये तेव्हा मग आता सायली म्हणते की हे तर हरीश काका आहेत मग यांचा खून कसा काय झाला तेव्हा आता अर्जुन म्हणायला लागतो की मिसेस सायली हे काय ना अगदी वेगळं आहे म्हणजे ही केस कुठेतरी वेगळीच वन घेते तेव्हा मग अर्जुनला सायली सगळ्या गोष्टी सांगते जे काही घडल त्या सगळ्या गोष्टी म्हणजे हरीश काकांच्या बद्दलची सगळी हिस्ट्री ती अर्जुनला सांगायला लागते की कशाप्रकारे हरीश काकांनी मधुभाऊंच्या विरोधात कोर्टामध्ये साक्ष दिली होती आणि त्याच वेळेला तिला खूप राग आलेला असतो मधुभाऊंच्या विरोधात त्याने आश्रमामध्ये काय धंदे चालतात वगैरे हे सगळ्या काही गोष्टी या कोर्टामध्ये सांगितलेल्या असतात त्यामुळे त्यांना खूपच जास्त सायलीला चिडा आलेली असते आणि सायली ही त्यांना ओरडते की तुम्ही हे संग काय केलंत हरीश काका म्हणजे तुम्ही मधुभावना तर अगदी चांगलंच ओळखता ना की ते असं काहीच करू शकत नाहीत परंतु तरीही तुम्ही कोर्टात कोटी साक्ष का बद दिलीत आणि या सगळ्याच्या मागे नक्की काय रहस्य असू शकेल कारण जर एखादी व्यक्ती ही महिपतच्या बाजूने साक्ष देत आहे तर मग त्या व्यक्तीचा खून कसा होऊ शकतो मग अर्जुनला सगळ्या गोष्टी लक्षात येऊ लागत असतात तेव्हा मग अर्जुन म्हणतो की मिसेस सायली मला एक गोष्ट सांगा जेव्हा हरीशशी तुम्ही बोलत होतात तुमच्या आसपास कोणी होतं का तेव्हा तिच्या लक्षात येतं की हो आसपास माझ्या तिथे प्रिया होती म्हणजे प्रियानेच आम्हाला सग पाहिलं होतं आणि प्रियानेच हे सग जर महिपतला सांगितलं असेल तर अशी चान्स आहे म्हणजे अर्जुन विचार करतो की सायली माझ्या एक गोष्ट लक्षात येते की हरीशने महिपतच्या बाजूने साक्ष दिली नंतर कदाचित जर समजा हरीशकडून त्याच्या जीवाला धोका आहे असं जर महिपतच्या लक्षात आलं असेल तर मात्र महिपत काहीही करू शकतो तो हरीशला संपवू देखील शकतो आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण मागच्या ट्विस्टमध्ये पाहिलं त्याप्रमाणेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये संग काही क्लिअर दिसते की काही गुंड येतात आणि ती जी बॉडी आहे ती बॉडी तिकडेच आश्रमामध्ये घेऊन जातात मग अर्जुन हा विचार करतो की ज्या गाडीने ते घेऊन आलेत ना त्या गाडीची नंबर प्लेट तर नीट दिसत नाही परंतु हे सगळे महिपतच्या गुंडाने केलेलं कारस्थान असू शकतं असं अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं म्हणून आता अर्जुन खूपच भडकतो अर्जुन म्हणतो की याचा अर्थ तुम्हाला कळतंय का सायली हे संग काही रचवलंय त्या दामिनीने एकच गोष्ट केली आहे ती म्हणजे की तिच्या ज्या अशिलाने खून केलाय तोच खून आता मधुभाऊंच्या अंगावरती ढकलायला निघाली आहे परंतु मीना असं अजिबात होऊ देणार नाहीये मधुभाऊ भाऊंची यात काही चूक नाहीये तर ज्यांची चुकी आहे ना ते आता रडतील आणि त्यांनाच आता मधुभाऊंची माफी मागायला लागेल तेव्हा सायली अर्जुनला म्हणते की अर्जुन सर खरंच तुम्ही खूप करताय मधुभाऊंसाठी आणि जर तुम्ही नसता तर मग काय झालं असतं तेव्हा आता हे सग कसं घडणार हे सायली त्याला विचारते तेव्हा आता अर्जुन हा रात्रीच रविराजला कॉल करतो आणि रविराजला तो सांगतो की सीनियर माझ्या डोक्यात ना एक प्लन आहे तो एक्झिक्यूट करता येईल का तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे बोल अर्जुन नेमका काय प्लन आहे नक्की काय आहे तुझ्या डोक्यात तेव्हा मग अर्जुनला तो म्हणतो अर्जुन त्याला म्हणतो की हे बघ सीनियर ज्या काही गोष्टी घडल्यात ही
दामिनी जी आहे ती मुद्दामच प्रेस कॉन्फरन्स आणि मीडियाचा वापर करून मधुभावना बदनाम करण्यासाठी काही गोष्टी काढत आहे. म्हणूनच मला आता एकच गोष्ट करायची आहे ती म्हणजे की एकदाच तिला बदनाम करायचे आणि सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मीडिया समोर मांडायच्यात. माझ्याकडे पुरावे आहेत जेणेकरून हे सिद्ध होईल की मधुभावनी हा खून केलेलाच नाहीये तर मग दामिनीने हे सग मुद्दाम घडवून आणलंय हे सग मला कळलं आहे. आता अर्जुन हा तिच्या दामिनीसाठीचा जो काम करणारा पारगावकर त्यालाही तिथे आणण्याचा ठरवतो. शिवाय जी पत्रकार असते ज्या पत्रकारितेने या सगळ्याला म्हणजेच दामिनीला मदत केलेली असते त्या दोघांनाही तो आता आणण्याचं ठरवतो आणि यात त्यांना तो अगदी पोलिसी खाक्या दाखवूनच सगळ्या गोष्टींच्या वधवून घेतो आणि म्हणून तेही आता आलेले असतात. तर इथे अर्जुनने मधुभावसाठी म्हणजेच त्यांना निर्दोषपूर्ण जगासमोर सिद्ध करण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स बोलावलेली असते. आता त्या सगळेजण पाहून प्रियाला धक्काच बसतो. प्रिया म्हणते की हे काय सग म्हणजे प्रेस कॉन्फरन्स अर्जुनने बोलवली याचा जराही थांगपत्ता लागू दिला नाही. मधुभाव पण टेन्शनमध्ये येतात की आता नेमक हे संग काय सुरू आहे. पुन्हा एकदा हे मीडियावाले माझ्या दारावर आले म्हणजे मला पुन्हा हे प्रश्न विचारून भंडावून सोडतील असं टेन्शन आता त्यांना आलेलं असतं. म्हणून आता मधुभाव त्यांच्याकडे बघत राहिलेले असतात. त्याच वेळेला आता प्रेस कॉन्फरन्स बोलवल्यानंतर अर्जुनने स्वतः बोलावली हे लक्षात आल्यावर सगळ्या जणांना धक्का बसतो की नेमकं अर्जुनच्या डोक्यामध्ये काय आहे. अर्जुनने ही प्रेस कॉन्फरन्स का बरं बोलावली असेल असे प्रश्न सगळ्यांना पडतात. अर्जुन आता सगळ्यांच वेलकम करतो आणि म्हणतो की येस तुम्ही माझ्यासाठी सगळेजण फर्स्ट टाइम आलात त्याबद्दल थँक्यू. तेव्हा आता अर्जुनला ते म्हणतात की सर तुम्ही आम्हाला अगदी अर्जंट बेसिसवर बोलावून घेतलं नक्की तुमच्याकडे काही बोलण्यासारखं आहे का. म्हणजे तुम्हाला काही या खुनाबद्दल मिळालंय का जे की पोलीस आम्हाला सांगू इच्छित नाही ते तुम्हाला सांगायचं आहे का. तेव्हा अर्जुन म्हणतो की यस मला तुमच्या सगळ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे आणि महत्त्वाची म्हणजे संग तुमच्या समोर क्लिअर करायचं आहे की ही जी दामिनी देशमुख आहे आणि जो महिपत आहे या दोघांनीही मिळून हा सापा रचलेला आहे. असं म्हटल्यावर आता एकच खप तिकडे सगळ्यासमोर माजते आणि म्हणतात की काय म्हणजे डवोकेट दामिनी देशमुख ज्या इतक्या हुशार वकील आहेत त्या हे संग करतायत. अर्जुन म्हणतो की हो ही केस जिंकण्यासाठी आणि मधुभाववरती खोटे आरोप लावून त्यांना अडकवण्यासाठी हे सग खेळी रचली जाते. खरंतर जो दामिनी देशमुखची अशी अशील आहेत महिपत शिखरे यांनीच हा खून केलेला आणि हा खून केलेला खून हा दुसरा तिसरा कोणाचा नसून हरीश याचा आहे. तेव्हा हरीश कोण हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की हा हरीश म्हणजे हा जो आहे तो आश्रमामध्ये असायचा आणि मधुभावच्या विरोधात त्याने खोटी साक्षी कोर्टामध्ये दिलेली होती. परंतु या सगळ्या साक्षीमध्ये त्याने खोटी साक्ष दिल्यानंतर तो आणखीनच अडकला गेला कारण माझी बायको सायली ही त्याच्याशी बोली आणि त्याला ती स्वतःच्या बाजूने वत होती कारण मधुभाव हे निर्दोष आहेत हे तिला माहीत होतं आणि हरीशही तिच्या बाजूने जेव्हा जबानी द्यायला तयार झाला तेव्हा मात्र महिपत शिखरे घाबरला आणि महिपत शिखरेने हरीशला मारून टाकलं. तो ॲक्च्युअली त्यांचाच माणूस होता परंतु हे सग त्याने केलं. आता मात्र मीडियामध्ये माजते ते म्हणतात की हे काय बोलताय तुम्ही. अर्जुन सुभेदार अर्जुन म्हणतो की हो या सगळ्याचे पुरावे माझ्या समोर आहेत ते तर मी सगळे कोर्टासमोर सादर करेनच परंतु मला आता एकच म्हणायचं जे काही माझ्या अशिलांवर म्हणजेच मधुकर पाटील यांच्यावर आरोप लावले गेलेत मीडियासमोर ते तुमच्या समोर सगळ्यांसमोर मी पुसण्याचे ठरवले कारण कितीही काही झालं तरीही मीडियामध्ये जी ताकद आहे ती इतर कशामध्येही नाही. म्हणून मीडियाने जे सत्य आहे तेच लोकांसमोर आणावं असं मला वाटतंय आणि एक महत्त्वाची गोष्ट कोर्ट ज्यांना जी शिक्षा द्यायची ती देणारच आहे परंतु ज्या मधुभावनी कधी किडा किंवा मुंगी देखील मारली नाहीये अशा मधुभावंवर दोन खुनाचे आरोप केले जातात. एकूणा एक खुनाच्या आरोपांमधून त्यांची निर्दोष मुक्तता होते न होते तोपर्यंतच त्यांच्यावरती हा दुसरा गुन्हा लादण्यात आला आहे. त्यामुळे जे समाजकंटक आहेत किंवा जे या सगळ्या गोष्टीसाठी कारणीभूत आहेत त्यांनी सर आता मधुभावंची माफी मागावी हेच मला लक्षात येते. म्हणूनच आता या सगळ्या गोष्टीत मी एकच सांगेन की महिपत शिखरे आणि दामिनी देशमुख या दोघांनीही मधुभावंची जाहीर पत्रकार परिषद घेऊन माफी मागावी इतकंच माझं म्हणणं आहे. तेव्हा मग आता अर्जुनने आता सगळीकडे एकच बातमी पसरलेली असते की मधुभावंची माफी मागायची आणि त्यामुळे आता महिपत आणि दामिन दोघजणही गोतात आलेले असतात की नेमकं काय करायचं. अर्जुन हा असे कोणते पुरावे आहेत जे आमच्या विरोधात त्याला मिळालेत आणि म्हणून तो इतक्या मोठ्या आवाजात सांगतोय की आम्हीच या गोष्टी लपवतोय वगैरे. तेव्हा मात्र दामिनीच्या आणि महिपतच्या डोक्याला आणखी टेन्शन आलेलं असतं की ही केस आम्ही त्याच्या अंगावर
ढकलतोय की काय ते वढ्यातच पुन्हा एकदा आपल्यावर ही मोठी गोष्ट उलटली आता मात्र इथे सायली आणि अर्जुन हे दोघेही टेन्शन फ्री झालेले असतात कारण अर्जुनने मोठ्या संकटामधून मधुभावना वाचवलेलं असतं आता प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळ्या जगासमोर अर्जुनने सिद्ध केलेलं असत की मधुभाऊ या प्रकरणामध्ये एक दोषी नाहीयेत आणि हे जे सांगा सापडला त्यामधला मधुभाऊंचा काही हात नाही आता हरीशचे सत्य असतं ते बाहेर आल्यामुळे अर्जुन आणि सायली यांना खूप आनंद झालेला असतो आणि आता मधुभाऊंनाही सायलीच्या त्याचप्रमाणे अर्जुनच्या खूपच अभिमान वाटतो कारण या सगळ्या प्रकरणामध्ये पूर्ण मीडियासमोर जेव्हा म्हणजेच त्याच नाव बदनाम करण्यात आलं होतं त्याच गोष्टीचा राग मनात बागून आता अर्जुनने सगळ्यांसमोर मधुभावना मान खाली घातलेली असते परंतु मधुभाऊंची मान पुन्हा एकदा उंचावलेली असते आणि ताठमाने मधुभाऊ बाहेर फिरायला आता मोके झालेले असतात तर या सगळ्यात आता दामिनी आणि महिपत यांच नेमकं काय होणार हे पाहायला आत्ताच माझ्या महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद.